पुण्यातील लोकमान्य नगर येथील विकास कामांना स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या वतीनं घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे रहिवासी आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सातत्यानं जर पाहिलं तर तुम्ही आंदोलन करताय, तुमच्या मागण्या मान्य होत नाहीयेत, स्थगिती दिली आहे, स्थगिती कधी उठणार वाटतं? बघा, ह्या आंदोलनाला 4 महिने झाले। 4 महिने सातत्याने लोकमान्य नगर एकत्र येते आणि एकत्र येऊन आंदोलन करते। आता ह्या आंदोलनाला ह्याच्या मागे ते जैन मंदिर आहे, तो विषय तो मार्गी लागला, कबूतरखान्याचा विषय मार्गी लागतोय, हत्तीनीचा विषय मार्गी लागतोय। पण ह्या 803 जे इथले गाळाधारक आहेत, म्हणजे सदनिका धारक आहेत, साधारण 2 ते 2.5 हजार लोक इथे राहत आहेत आणि ते गेले सातत्याने गेले ऑगस्ट पासून रस्त्यावर येत आहेत। आणि हे जे पुनर्विकासाचं काम चाललेलं आहे, याला कारण नसताना जी स्थगिती दिलेली आहे त्याच्या विरुद्ध आम्ही लढाई लढतोय। आता मला हे बोलले, यांनी स्थगिती दिलेली आहे, पुढे ते काय करतायत, म्हणजे काय 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 साध्य करायचं हेच आम्हाला कळत नाहीये। आता अधिवेशनामध्ये पण विषय सचिन आहिर जे आमदार आहेत शिवसेनेचे, त्यांनी तो हा विषय मांडलेला आहे। पण एक गोष्ट आहे, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला यश कशामध्ये आलं, ते आंदोलन केल्यानंतर एकात्मिक विकास करणार होते ना, त्याला एकच क्लस्टर करणार होते ना, ते त्यांनी थांबवलं आणि आता आम्हाला मिनी क्लस्टरवर त्यांनी आणले। तर आता मिनी क्लस्टरवर आणलेला आम्हाला तुम्ही आहे ते 6 बिल्डिंग एकत्र करा असं ते म्हणतायत, बरोबर। पण आम्ही तर 2022च्या प्रमाणे एवढे पुढे गेलेलो आहेत, आता 6 लोकांना एकत्र आणणं पण अशक्य आहे। 2 बिल्डिंगला एकत्र आणायला तर 2-2, 4-4 वर्ष जातात, तर 6 बिल्डिंग आणायला हा पुनर्विकास व्हायचा कधी? मुख्यमंत्र्यांना सातत्याने आमचा प्रश्न आहे। म्हाडा आमच्या फेवर रिपोर्ट देतोय, मुंबई म्हाडा आमच्या फेवर रिपोर्ट देतोय, सगळ्या गोष्टी फेवर असताना एवढी लोक रस्त्यावर ज्या महिला आहेत ते सातत्याने 4 महिने रस्त्यावर उतरतायत, शेकडो महिला उतरतायत। या आमदारांच्या घरी आम्ही गेलो आणि आमदारांनी कुठलं तरी पत्र देणं, त्या आमदाराच्या पत्रांवर स्थगिती देणं आणि हा एवढा मोठा 16.5 एकरचा पुनर्विकास थांबवणं, म्हणजे लोकांच्या मनामध्ये, महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य माणूस हे जे तुमच्या माध्यमातून व्हिडिओ बघतोय, आंदोलन बघतोय, तर त्यांच्या मनामध्ये शंका आहे। अनेक लोक आम्हाला बोलतात तुमच्या आंदोलनापेक्षा त्या 16.5 एकरवर त्यांचं लक्ष आहे। अशा पद्धतीने भाजपची प्रतिमा खराब व्हायला लागलेली या ठिकाणी, मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये प्रतिमा खराब व्हायला लागलेली, कृती समितीची लोक आम्हाला बोलायला लागलेली आहेत की अशा प्रकारचं तुम्ही बॅन आणा की याच्या पुढे भाजपला आम्हाला मतदानच करायचं नाही भविष्यामध्ये, अशा पद्धतीचे लोक बोलायला लागलेली आहेत। पण ह्याच्यामध्ये आम्हाला राजकारण आणायचं नाहीये, कुठला राजकीय पक्ष या ठिकाणी आम्ही गेल्या 4 महिन्यापासून आणलेला नाहीये। ह्याच्यामध्ये फक्त या लोकमान्य नगरमध्ये 2-2.5 हजार जी लोक राहत आहेत यांचा हा लढा आहे। ह्याच्यामध्ये राजकीय रंग नाहीये, ह्याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाला विरोध करायचा नाहीये। कुठल्याही राजकीय पक्षांनी, सगळ्या राजकीय पक्षांनी आम्हाला पत्र दिलेली आहेत, सगळे राजकीय पक्ष आमच्या बरोबर यायला तयार आहेत की तुमच्यावर अन्याय होतोय। पण ह्या सत्ताधाऱ्यांना हे कळायचं कधी? आता ही लोक एवढी, आता ह्या 80-82 वर्षाच्या महिला या 4 महिने एकही आंदोलन चुकवलेलं नाहीये। आमदाराच्या घरामध्ये, कार्यालयामध्ये आम्ही ज्या मोर्चा काढला त्यावेळेस सुद्धा ह्या होत्या, पत्र टाकली मुख्यमंत्र्यांना, हजारो पत्र इथनं गेलेली आहेत, ईमेल गेलेले आहेत, पीएमओ ऑफिसला, पीएम ला गेले, सीएम ला जात आहेत, लोक रस्त्यावर येत आहेत, हजारो पत्र, व्यक्तिगत पत्र आपण म्हाडाला दिलेले आहेत की आम्हाला एकात्मिक विकास नकोय, आम्हाला आमचा विकास करू द्या, आमची स्वप्न आम्हाला बघू द्या। हे ओरडून ओरडून आम्ही दमलेलो आहे आणि आज आम्हाला असं वाटतंय की या विधान परिषदेमध्ये सचिन आहिर यांनी हा मुद्दा मांडला, उद्या शक्यता विधानसभागृहामध्ये पण येईल, विधानसभेमध्ये पण येईल, बरोबर। ह्या सगळ्या प्रक्रियेमधनं मुख्यमंत्र्यांना अगदी कळकळीची विनंती आहे, सर्वसामान्य आहेत, सुशिक्षित आहेत, शिकलेली लोक आहेत, यांना रस्त्यावर उतरवणं हे खरंच चुकीचं आहे। म्हणजे आज कशा पद्धतीचं आज बिल्डिंगच्या कंडिशन झाल्यात की दार सुद्धा उघडता येत नाही बिल्डिंगचं, इतकी वाईट कंडिशन झालेली आहे। तर त्यांनी कुणीतरी येऊन पाहायला पाहिजे ना, त्याशिवाय त्यांना कळणार नाही। महानगरपालिका, म्हाडा यांची आहेत ना नोटीस आहेत की राहण्याला एक घरं नाहीयेत, घरं खाली करा, 17 पासून नोटीस आहे। तुम्ही पुणे म्हाडांच्या अध्यक्षांची सुद्धा भेट घेतलेली होती, त्यावेळी काय झालेलं होतं सगळं? आता पुणे म्हाडाच्या अध्यक्षांनी आमचा विषय सगळा मुंबई म्हाडाकडे दिला। आम्ही जयस्वाल साहेबांना पण भेटलो, ते व्हीपी आहेत, जयस्वाल साहेबांनी आमचा विषय समजून घेतला, सगळं प्लॅन दाखवला, या 53 बिल्डिंग आहे त्या विकासकाकडे कशा कशा गेलेल्या आहेत, त्यांना चार्ट लिहून दिले की कुठल्या विकासकाकडे कुठली बिल्डिंग गेली आहे, त्याचं स्टेटस काय ते मागितल्यानंतर आम्ही सगळं त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना कळालेलं आहे की आता 6 बिल्डिंग सुद्धा एकत्र येऊन पुनर्विकास होणं अशक्य आहे। 2022च्या GR प्रमाणे ही मंडळी गेलेली आहेत, त्यांना त्यांच्या पद्धतीने जाऊन दिलं पाहिजे असं मुंबई म्हाडाचं, मला कळालेली माहिती, मुंबई म्हाडाचा रिपोर्ट सुद्धा आमच्या फेवर आहे
पुणे म्हाडाचा रिपोर्ट तर आम्हाला फेवर त्यांनी केलेलंच आहे की आता अशक्य आहे लोकमान्य नगरमध्ये एकात्मिक विकास होणं किंवा मिनी क्लस्टर सुद्धा अशक्य आहे, कारण प्रत्येक बिल्डिंग 2, 3, 4, 5, 6 अशा विकासकाकडे गेलेल्या आहेत. पुणे महानगरपालिकेकडे काही सँक्शनिंगला आहेत, काही म्हाडाकडे प्रस्ताव आहेत, काही एनओसी मिळालेली आहे, काहींचे पैसे घेऊन म्हाडा रिकामं झालेला आहे. तुम्ही ब्लॅकआउट आंदोलन करणार आहात म्हणजे काय? आता तुम्हाला एक सांगतो की सातत्याने आम्ही निषेध करण्याचा प्रयत्न करतोय. आता हा जो घंटानाद आहे, आता या घंटानादामध्ये ही जी शेकडो लोक इकडे आली घंटानाद करतायत, हा निषेधच आहे. दुसरा पलीकडे जाऊन सायंकाळी आम्ही 8 वाजता लोकमान्य नगरमध्ये असं जाहीर केलेलं आहे, उत्स्फूर्त सगळ्यांनी आम्ही घरातल्या सगळ्या लाईट आहेत आणि बाहेरच्या लाईट आहेत त्या बंद कराव्यात असं सगळ्यांना विनंती केलेली आहे. आणि 8 वाजता ब्लॅकआउट होईल. ते 10 मिनिटासाठी ब्लॅकआउट असेल. त्याच्यामध्ये राज्य सरकारला नागपूरमध्ये अधिवेशन चालू आहे, त्यांना आम्ही जाणीव करून देणार आहोत की तुम्ही दिलेली जी स्थगिती आहे या स्थगितीला शून्य अर्थ आहे. तुमचे हेतू काय आहेत आम्हाला माहिती नाहीये, पण ही स्थगिती उठवा. या स्थगितीचा आम्ही जाहीर निषेध करतोय. हा ब्लॅकआउट कोण करणार आहे? येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आंदोलनाला यश येते. अजून सुद्धा आमची लढाईची तयारी आहे, पण अंत बघू नये एवढंच आम्हाला मुख्यमंत्र्यांना विनंती करायची आहे. ही स्थगिती उठवा आणि आम्हाला आमचं घर स्वप्नातलं बघू द्या, करू द्या. आपल्यासोबत इतरही काही महिला आहेत. याच्यामध्ये जर एखादी बिल्डिंग पडली आणि जीवित हानी झाली, याला जबाबदार कोण? सरकार. तर हे प्लीज आता देवेंद्रांनी खरंच लक्ष द्यावं. जैन मंदिरचं 2 मिनिटात 2 दिवसात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, मग आमचा का नाही होते? आम्ही एवढे रस्त्यावर येतोय, सगळे मिळून आम्ही झटतोय, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आज सचिन अहिरांनी मुद्दा मांडल्यानंतर मी तर म्हणते देवेंद्रांनी तर ऐकलंच असणार आहे सीएमनी, तर सीएमनी ताबडतोब ह्याच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला 2, 4, 6 जे आम्हाला जसं जमेल आम्ही आमचं देतोय ना. आमचे बिल्डर तयार आहेत, सगळं झालेलं आहे. आमचे सगळ्या काही बिल्डिंग आमचं सगळं पुढे काम केलेलं आहे, तर आम्हाला आमचा विकास करू द्या. हे मागणं आहे आमचं. या म्हाडानीच नोटीस लावलेली आहे धोकादायक इमारत म्हणून, आणि ती सुद्धा म्हणजे याच्यात काही झालं बरं वाईट तर गव्हर्नमेंट जबाबदार नाही, आणि आता पुन्हा त्या बिल्डिंगला तुम्ही स्टे आणताय. किती कॉन्ट्राडिक्टरी आहे सगळं. बघा, 2017 मध्ये जर बिल्डिंग धोकादायक आहे म्हणून तुम्ही नोटीस पाठवता आणि 2017 पासून आतापर्यंत जर आम्ही स्वतःहून आमच्या जीवाची काळजी म्हणून आमच्या सेफ्टीसाठी रिडेव्हलपमेंटचं काम सुरू करतो रूल्स फॉलो करून GRचे, तर मग अचानकपणे स्टे आणण्याचं काय कारण आहे तेही आम्हाला न सांगता, म्हणजे झालंय असं की बीजेपी सरकार आम्हाला मदत करेल म्हणून आम्ही हे सगळं काम स्वतःहून सुरू केलं. एवढं सगळं प्रत्येक सोसायटीचं रिडेव्हलपमेंटचं काम पुढे गेलंय. ती तर 2 बिल्डिंग एकत्र येऊन पूर्ण झाली आहे, त्यांचं पोझेशन आहे. आता एवढं सगळं काम सुरू असताना बीजेपी सरकारला अचानक असं काय सुचलं की आमचं भलं करावं? 4 महिने झाले आम्ही तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही बोलून आता म्हणजे फार अंत झालाय तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचवण्याचा. आता बोलण्याची आणि आमचं समजून घेण्याची आणि न्याय देण्याची वेळ ही फडणवीस सरकारांची आहे. तर त्यांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही प्लीज आमचं सगळं जे काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या. आम्ही जे काय रिडेव्हलपमेंटचं प्रोसिजर केली आहे ती पुढे फिनिश होईपर्यंत आम्हाला साथ द्या आणि ही जी काय स्थगिती आणली ती लगेचच्या लगेच उठवा. एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी काही इलेक्शन सगळ्यांच्या डोक्यात भिडलंय हे. काय इथल्या लोकांनी भाजप असू दे ना तर कोणी आमदार असू दे, त्यांनी आम्हाला खोडा घातलेला आहे आणि हा इतक्या लोकांचे त्यांनी शाप घेतलेले आहे. एकच मिनिट जर पाहिलं तर सातत्याने आंदोलन होत आहे, पण स्थगिती काही उठत नाहीये. हो, नाही स्थगिती तर उठत नाहीये, कारण त्यांचं मुळात या सगळ्याकडे बारकाईने लक्ष नाही. त्यांचे ते सरकारचे स्वतःचे प्रोजेक्ट असतात, मग त्याच्यामध्ये कुठल्या त्यांच्या राजकीय नेत्याचा वरद तिथे असेल तर त्यांची कामं ते अगदी 2-2 दिवसात त्यांच्याकडे पेपर तयार होतात आणि ते पाठवून देतात. पण हे सामान्य माणसांचं आयुष्य जे आहे त्याकडे सरकार कुठल्याच बाबतीत कधीच आजवर त्यांनी लक्ष दिलं नाही. आणि तोच प्रकार आमच्या या सगळ्या वयस्कर माणसापासून आताच्या लहान मुलांपर्यंत म्हणजे आमच्या 4थ्या पिढीवरती पण याचा परिणाम आता होतोय. सरकारकडे सरकारच्या स्वतःच्या घरात अशी वयोवृद्ध माणसं नाहीत का? त्यांना घरं हवी असली की त्यांची कामं पटापट मार्गी लागतात. आज वर्षभराचा आवाज आमचा बीजेपी सरकारपर्यंत पोहोचला नसेल का? आज इतके वर्ष बीजेपी सरकारला मोठ्या प्रमाणात सदाशिव आज जर पाहिलं तर विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये आज प्रश्न उपस्थित झालेला आहे. हा प्रश्न कायमचा निकाली लागेल असं वाटतंय का?
सर लागावा अशी आमची इच्छा आहे, आमची अपेक्षा तीच आहे. अहिर सरांनी हा प्रश्न मांडला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. पण याच्याकडे जाणीवपूर्वक आणि जातीने लक्ष घालणं हे बीजेपी सरकारचं काम आहे. आणि त्यांनी सीएम पीएम पर्यंत ह्या गोष्टी गेलेल्या आहेत. पण का डोळे झाक करतायत किंवा समजून सुद्धा ना समज वृत्ती ते दाखवत आहेत का, हे आमचे आताचे प्रश्न आहेत. आणि कळून न कळल्यासारखं किंवा इतक्या महिला आणि इतक्या महिला काय तुमचं काय म्हणणं? 6 डिसेंबर 2022 फडणवीस साहेबांनी GR आणला. तेव्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि गृहनिर्माण मंत्री पण फडणवीस साहेब होते. त्यांनी हा सगळा अभ्यास केला आणि त्याच्यात वाक्य स्पष्ट त्यांनी लिहिलं की आतापर्यंत एवढ्या सगळ्या बिल्डिंगी, सोसायट्या सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या त्यांनी सांगितलं की हे सगळं एकत्र येणं कधी शक्य नसतं आणि बिल्डिंग ऍक्सिडेंट झाला तर जीवितहानी वगैरे होऊ शकते, असं त्यांनी GR मध्ये सुद्धा लिहिलं. आणि फडणवीस साहेबांनी GR आणला. त्या GR प्रमाणे आम्ही काम चालू केलं 2022 डिसेंबर नंतर. सगळ्या बिल्डिंग मध्ये एकत्र काम करणं खूप अवघड असतं. सोसायटीमध्ये तुम्हाला माहिती आहे की सगळ्या लोकांना एकत्र करणं वगैरे किती अवघड आहे. आता त्याप्रमाणे आम्ही काम चालू केलं. बिल्डिंगनी सोसायटी नवीन फॉर्म पण केला, म्हणजे मर्ज करायला लागला. काही 3 बिल्डिंग एकत्र असतील तर अमाल्गमेशन करायला लागलं. त्याच्यानंतर पैसे भरले म्हाडाचे, म्हणजे 5 ते 8 करोड पैसे पण भरून झालेले 10 सोसायट्यांचे. काहीदा म्हाडाने एनओसी पण दिलेली आहे. काहींचे पैसे घेतलेत आणि म्हाडाने एनओसी थांबवून ठेवलेली आहे. आता लोकमान्य नगरचं काम म्युन्सिपाल्टी वगैरे सगळीकडे सांगतात की लोकमान्य नगर बघितल्यावर ते म्हणतात की नाही, फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगितलं, म्हणजे वरनं आलेले. वरनं म्हणजे कोण? फडणवीस साहेब, की बाबा सगळं काम त्यांचं थांबवा, आता काही यांना कुठे परमिशन द्यायची नाही. हे पूर्ण चुकीचं आहे. लोकमान्य नगर गेले अनेक वर्ष काहीही परिस्थिती असो भाजपच्या बाजूने उभे होतात, काही असो. पण हे त्यांनी जे केलेलं आहे याच्यामुळे लोक भयंकर नाराज आहेत आता. आणि याच्यात फडणवीस साहेबांनाच आता आम्ही गृहीत धरतो, कारण फडणवीस साहेबांनी त्याच्यावर रिमार्क लिहिलेला आहे, स्थगिती. आपण बघतो की पुण्यातील लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या वतीने या ठिकाणी जी स्थगिती लावण्यात आलेली आहे ती स्थगिती उठवावी अशी मागणी येथील रहिवासी करताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.